बघा मित्रांनो, असा एक प्रश्न नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी आलेला. एका व्यक्तीने 4 दस्ते व 3 डझन यांचा गुणाकार केला व त्यातून 120 कागद मित्रास दिले, तर त्याच्याकडे किती कागद उरले? आता यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणत्या, म्हणजे तुम्हाला माहीत असणाऱ्या गोष्टी कोणत्या? तर पहिली अपेक्षित काय असतं आपल्याला, की तुम्हाला अगोदर दस्ता किती कागदाचा होतो? तर एक दस्ता बरोबर 24 कागद. एक रीम बरोबर 480 कागद. एक ग्रोस बरोबर 12 डझन आणि एक डझन बरोबर 12 नग. जे काय असेल ते कागद असेल, आपण वस्तू आणणार त्या वस्तू असतील. आता या 4 गोष्टी जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला क्रिया तर या येतातच. क्रिया कोणत्या करायच्या? एका व्यक्तीने 4 दस्ते व 3 डझन. आता 4 दस्ते म्हणजे किती? 4 गुणिले 24, 24 चोक 96. आणि 3 डझन, 3 डझन म्हणजे किती? एका डझनामध्ये 12 नग, मग 12 त्रिक 36. आता हे कागद झाले, हे 96 कागद झाले, हे 36 कागद झाले. आपण अगोदर कागदाच रूपांतर करून घेतल्यानंतर कागदाचाच गुणाकार करायचा. 6 6 36 6 8 3 6 9 54 54 3 57. एककाचं स्थान सोडून द्या. 3 सख 18 8 चाला 1 3 9 27 आणि 1 28. या दोघांची करायची बेरीज. 6 8 आणि 7 15 15 5 चाला 1 8 आणि 1 9 9 5 14 4 चाला 1 2 आणि 1 3. एकूण कागद तुमचे निघाले 3456. यापैकी मित्राला किती दिले? 120 कागद. यातनं मायनस करायचे. 6 5 2 गेले 3, 4 1 गेला 3 आणि 3 3. हे तुमच्याकडं उरलेले कागद राहतील. आता पर्यायामध्ये पाहायचं आणि पर्यायामध्ये उत्तर नोंद करायचं.